नमस्कार मित्रांनो, पूजाच रेसिपीज मध्ये तुमचं सर्वांचंच अगदी मनापासून स्वागत आहे। आज आपण नाशिक स्पेशल आमरस आणि शेवई कशी बनवायची ते बघणार आहोत। तर सर्वात अगोदर आपल्याला आमरस बनवून घ्यायचा आहे। त्यासाठी इथे मी 4 आंबे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत, अर्धा कप साखर आणि 1 कप दूध घेतलेला आहे। तर सर्वात अगोदर आपण आंबे चिरून घेऊया। या पद्धतीने आपल्याला देठाचा भाग काढून घ्यायचा आहे। आणि या पद्धतीने चिरा देऊन घ्यायचा आहे। त्यानंतर असं साल काढून घ्यायचं, म्हणजे अगदी सोपं पडतं। याच पद्धतीने आपण सर्व आंब्याचं साल काढून आपल्याला आतला गर काढून घ्यायचा आहे। हे बघा, याच पद्धतीने आपण सर्व आंब्याचा आतला गर काढून घेऊया। इथे आपण 4 पण आंब्याचा आतला गर काढून घेतलेला आहे। आता आपण हा थोडा करून मिक्सर मध्ये काढून घेऊया। एकत्र होणार नाही त्याकरिता आपल्याला यामध्ये थोडंसंच काढून घ्यायचं आहे। तर मी अर्धा यामध्ये काढून घेते। सोबतच आपण जी अर्धा कप इतकी साखर घेतलेली आहे त्यामधली पाव कप साखर यामध्ये काढून घेऊया। आणि आता आपण हे मिक्सरला फिरवून घेऊया। इथे आपण मस्तपैकी मिक्सरला फिरवून घेतलेला आहे। हे बघा, अगदी बारीक झालेला आहे। उर्वरित जो आंबा आहे तो सुद्धा आपण याच पद्धतीने मिक्सरला फिरवून घेऊया। आंब्याचा गर साखर टाकून आपण मिक्सरला बारीक फिरवून घेतलेला आहे आणि एका बाउल मध्ये काढून घेतलेला आहे। बऱ्याच जणांना हा प्युअर आमरस खायला आवडतो, पण आपण यामध्ये दूध घालून घेणार आहोत। तर आपण जे 1 कप दूध घेतलेला आहे ते आपल्याला यामध्ये काढून घ्यायचं आहे। आणि आपण विस्करने हे चांगलं मिक्स करून घेऊया। इथे आपला आमरस बनवून तयार झालेला आहे। आता आपण हा फ्रीज मध्ये ठेवून थोडासा थंडगार करून घेऊया आणि तोपर्यंत आपली शेवई तयार करून घेऊया। रस आपण थंड करण्यासाठी फ्रीज मध्ये ठेवून घेतलेला आहे। तोपर्यंत आपण शेवया तयार करून घेणार आहोत। त्यासाठी इथे मी 2 मोठ्या वाट्या इतक्या शेवया या पद्धतीने थोड्याशा चुरून घेतलेल्या आहेत। सोबतच अर्धा कप इतकी साखर घेतलेली आहे। साखर तुम्हाला किती गोड हवंय त्यानुसार तुम्ही साखरेचं प्रमाण कमी किंवा जास्त करून घेऊ शकता। सोबतच चिमूटभर मीठ घेतलेलं आहे आणि 2 टीस्पून इतकं साजूक तूप लागणार आहे। गॅसवर कढईमध्ये मी 5 कप इतकं पाणी गरम करण्यासाठी ठेवून घेतलेलं आहे। गरम उकळलेल्या पाण्यामध्ये आपल्याला शेवया काढून घ्यायच्या आहेत। हे बघा, गॅस इथे मी फुलच ठेवून घेतलेला आहे। फक्त 1 ते 2 मिनिटांसाठी आपल्याला शेवया पाण्यामध्ये चांगल्या उकळवून घ्यायच्या आहेत। 2 मिनिटांसाठी इथे आपण शेवया फुल गॅसवरती पाण्यामध्ये चांगल्या उकळवून घेतलेल्या आहेत। गॅस बारीक करून घेऊया आणि ह्या शेवया एका चाळणीवरती काढून घेऊया। सर्व शेवया आपण याच पद्धतीने चाळणीवरती काढून घेणार आहोत। सर्व शेवया इथे आपण चाळणीवर काढून चांगल्या निथळवून घेतलेल्या आहेत। आता आपण ह्या तुपावरती चांगल्या परतून घेणार आहोत। गॅसवरती कढई गरम करण्यासाठी ठेवून घेतलेली आहे। आपण जे 2 टीस्पून इतकं तूप घेतलेलं ते आपण यामध्ये काढून घेऊया। तूप इथे आपलं गरम झालेलं आहे। आता आपण ज्या शेवया चांगल्या निथळवून घेतलेल्या आहेत त्या आपल्याला यामध्ये काढून घ्यायच्या आहेत। सोबतच चिमूटभर मीठ आणि साखर काढून घेऊया आणि चांगलं मिक्स करून घेऊया। गॅस इथे मीडियम करून घेतलेला आहे। 1 मिनिटासाठी शेवया आपण याच पद्धतीने मिक्स करून घेणार आहोत। इथे आपण साखर व्यवस्थित मिक्स करून घेतलेली आहे। आता आपल्याला गॅस बारीक करून घ्यायचा आहे आणि झाकून 5 मिनिटांसाठी शेवया चांगल्या शिजवून घ्यायच्या आहेत। 5 मिनिट झालेले आहेत। आता आपण झाकण उघडूया। तुम्ही बघू शकता साखर पूर्णपणे मेल्ट झालेली आहे आणि
अगदी मोकळ्या मोकळ्या इथे आपल्या शेवया बनून तयार झालेल्या आहेत. अगदी झटपट बनतात, त्यामुळे या पद्धतीने तुम्ही शेवया नक्की करा. आता आपण गॅस बंद करून घेऊया आणि पटापट याची प्लेटिंग करून घेऊया. तर अशा प्रकारे इथे आपल्या गरमागरम शेवया आणि थंडगार आमरस बनून तयार झालेला आहे. हा एक उत्तम डेझर्ट आहे, त्यामुळे तुम्ही हा घरी नक्की करून बघावं. तो कसं झाला आहे ते आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच झटपट तयार होणाऱ्या रेसिपीजसाठी पूजाच रेसिपीजला सबस्क्राईब करा. लवकरच भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, इट हेल्दी लिव्ह हेल्दी.